रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत रात्रभर पावसाची संततधार. मध्य हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं. पश्चिम मार्गावरील वाहतूक सुरळीत. रस्ते वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम नाही. भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं सखल भागामध्ये पाणी साचलं. भिवंडीमधील बाजारपेठांमध्ये पाणी साचलं. गटाराचं पाणी बाजारपेठांमधील दुकानांमध्ये शिरलं. मुंबईच्या अंधेरीमध्ये जोरदार पाऊस. अंधेरीमधल्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा अंधेरी सबवे बंद. सखल भागामध्ये पाणी साचलं. हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. वांद्र्यातल्या कलानगर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस. विविध भागामध्ये पाणी साचलं. नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. अंबरनाथमध्ये पावसाची दमदार हजेरी. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची भीती. मुसळधार पावसामुळे सावंतवाडीच्या माठेवाड्यामध्ये घरात नाल्याचं पाणी शिरलं. 81 वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत आकेरकर घरातच अडकून पडले होते. त्यांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं. रत्नागिरी सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या कुंभारली घाटामध्ये मुसळधार पाऊस. कुंभारली घाटामध्ये धबधबा प्रवाहित. पर्यटकांना साथ घालणारं निसर्ग सौंदर्य खुललं. चंद्रपूर शहरामध्ये मुसळधार पावसानं अनेक रस्ते जलमय. वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. कस्तुरबा चौकामध्ये सखल भागात पाणी साचल्यानं नागरिक आणि वाहनधारकांची चांगली सडसड. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाचं दमदार पुनरागमन. पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा. ठाण्यामध्ये कॉस्मॉस बंगल्याची 30 फूट उंच संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये शेजारील एका घराच्या शेडचे पत्रे तुटून मोठं नुकसान. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे लाखांदूर पंचायत समितीला गळती. पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, सभापती आणि उपसभापतींच्या कक्षामध्ये पाणी गळती झाल्यानं कामकाज ठप्प. प्रशासनाची तारांबळ. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बांदा आणि शेर्ले परिसराला बसला. शेर्ले बाजारवाडीमधील रमणनाथ मंदिराचं छप्पर अचानक कोसळलं. मंदिरामध्ये कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. नागपूर पालिकेकडून अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याआधीच पाणी सोडण्याची व्यवस्था सुरू. 2023ची पूर परिस्थिती पाहून पालिकेकडून उपाययोजना. माणगावच्या वागडाई नगर परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं. निचऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्यानं नागरिक संतप्त. या समस्येच्या विरोधात नगरसेविका ममता थोरेंनी नागरिकांसह थेट पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं. नगरपंचायतीकडून वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप. उद्धव ठाकरेंची आज 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद. राम मंदिर दान घोटाळ्याच्या विरोधात शिवसेना राज्यव्यापी आंदोलन करणार. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे घोषणा करणार. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवारांना फोन. आज भेटीसाठी येणार. फोनवरून पवारांना सांगितलं. शरद पवारांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस. जयंत पाटलांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम फिदी फिदी हसले.